नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर पाहावा, पण तत्पूर्वी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे? सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे? या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार? या परिणामामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार? मग अशी कोणती ती वेळ आहे, असा कोणता तो भाव आहे की ज्या वेळी आणि ज्या भावावर आम्ही सोयाबीनची विक्री केली तर आमचा होणार या ठिकाणी 100% फायदा? या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। तत्पूर्वी बघा, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी? तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या 3 ते 4 दिवसात सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली आहे आणि $11.25 प्रति बुशेल्स वरून सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला $11.75 प्रति बुशेल्स पर्यंत येताना दिसला आहे। आणि ही तेजी व घौडदौड कायम राहण्याची शक्यता आहे आणि मे महिन्यात जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको। आता याचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळणार, यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार। शिवाय देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री 1.25 लाख क्विंटल, ही विक्री आपल्याला मे महिन्यात 1 लाख क्विंटलच्या आसपास दिसेल आणि म्हणून मे महिन्यात सोयाबीनचा भाव 4,800 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे। पण जून महिन्यात पेरणी आहे बघा,
पेरणीमध्ये तुम्हाला माहिती आहे सोयाबीनची विक्री 100% वाढते, म्हणून ही तेजी तिथं घटणार आहे, कमी होणार आहे. आता विक्री कधी करायची, योग्य वेळ कोणती, तर मे महिना हा आपल्यासाठी अपॉर्च्युनिटेबल आहे, जबरदस्त आहे, इथं विक्री करा. विक्री कोणत्या भाव करायची, 4600चा भाव मिळाला मित्रांनो, तर 50% सोयाबीनची विक्री करा, 4800 भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण जून महिन्यात सोयाबीनचा भाव 100% घटणार, याबद्दल दुमत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनची बाजारभाव पातळी, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.